श्री मशरूम गणपती तळहिपरगा येथे श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजन माने, सौ स्नेहलता माने यांच्या हस्ते महाआरती व गुलाल वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। त्यानंतर भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू औषकी यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी 8 ते 9 हजार गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। पहाटे 4 ते 6 पंचामृत महाभिषेक, षोडशोपचार पूजा 6 ते 7, सूर्यालंकार 7 वाजता, ध्वजारोहण 7:15 वाजता, नित्य आरती त्यानंतर श्री गणेशासन पाण्यात स्थापनापन्न करण्यात आले। 9 ते 12 अथर्व शीर्ष सोहाकार गणेश भजन, दुपारी 12 वाजता महाआरती, जन्मोत्सव गुलाल उत्सव पाळणा अनुकूट, दुपारी 12:30 वाजता महानैवेद्य, दुपारी 12:30 ते 5:30 महाप्रसाद वाटप, 6 ते 8 हरिपाठ, रात्री 8:30 वाजता महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी मंदिरात मंदिर फूल सजावट रोषणाई मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली। या प्रसंगी बळीराम काका साठे तुळजापूरचे उपनगराध्यक्ष, रामचंद्र आबा रोजकरी, निलेशदादा रोजकरी, आनंददादा कंदले, सोलापूर नगरीतील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व गणेश भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला। वरील सर्व धार्मिक जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन पुजारी धनंजय पतंगे व संजय पतंगे यांनी केले। तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू शेट्टी व पदाधिकारी अमोल तांबे, अण्णा भोसले, विशाल सुरवशे, बाबुराव शितोळे, निलेश स्वामी, विलास माळी, अर्जुन सुरवशे, सागर भंडारी, सलीम शेख, विरेश स्वामी, कुमार सुरवशे, दीपक देशमुख, गणेश औषटी, नागराज औषटी आदींनी केले। तर सर्व मान्यवरांचे व गणेश भक्ताचे आभार अभिषेक पतंगे, भैया पतंगे, ईश्वर पतंगे यांनी मानले। सर्व शहर जिल्हावासियांना गणेश जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो। गणेश श्री मशरूम गणपतीची मी प्रार्थना करतो की सर्वांना सुख शांती आरोग्य लाभो व सर्वांच्या मनात चांगले विचार येवो व सर्वांच्या मनातील कटुता कमी होवो आणि सर्वांनी सुखाने शांतीने राहावं असं मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो। सर्वांना शुभेच्छा देतो। परत एकदा त्यानंतर त्यांच्या ओटीमध्ये आम्ही गणपतीचा फोटो आणि नारळ असं ओटीमध्ये दान केलेलं आहे। दान केल्यानंतर कसं असतं, ज्याला संतती होते म्हणा किंवा मग भरभराटी दुकानामध्ये व्यवसायामध्ये यश मिळत नाही, ते यश मिळत, अशा प्रकारची पूजा व्यवस्थित संपन्न पार पडली। आज सकाळी पहाटे 4 वाजता गणपतीला अभिषेक सुरू करण्यात आलेला आहे आणि गणपती महापूजा आजची श्री उद्योगपती शरद धावड आहेत त्यांच्या हस्ते पार पडली आणि आज मंदिरात सजावट झालेली आहे। ते केवळ जोशी म्हणून उद्योगपती आहेत, त्यांच्या हस्ते हे सगळं त्यांनी शोभा करून दिलेली आहे आणि आजचा हा कार्यक्रम सकाळी अभिषेक झाल्यानंतर सुवर्ण अलंकार पूजा करण्यात आली आहे। रिद्धी सिद्धी उभा करण्यात आला आहे। रिद्धी सिद्धी बाजूला आहेत। नंतर गणपतीची आरती 7 वाजता करण्यात आली आहे आणि गणपतीला 7 वाजता 7:15 वाजता पाळण्यामध्ये स्थानापन्न करून आम्ही गणपती झाकला जातो। झाकल्यानंतर आता दुपारी 9 ते 12 गणेश सोहाकार याप्रमाणे आज 12 वाजता सोहाकार झालेला आहे आणि नंतर गणपतीची आरती करून मोठ्या प्रमाणात पाळणा, गुलालोत्सव आणि अन्नपूर्णचा प्रकार झालेला आहे। आता महाप्रसादाचा लाभ सगळ्यांनी घ्यायचं मी सांगितलं आहे। ते कमीत कमी 10,000च्या आसपास लोक इथे महाप्रसाद घेतात। म्हणजे आता 12 वाजे अभिषेक प्रसाद चालू होतो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालतो। त्यात आमचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही शिरा जो करतो ते गाईच्या तुपातला करतो। 75 किलो तूप गाईचं, त्यामुळे शिरा करतो। शिरा आमचा प्रसिद्ध असल्यामुळे महाप्रसादाला लोक थांबून एक